नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण नानकटाई ही बेकरीमधूनच घेऊन येतो, पण ही नानकटाई आपल्याला घरी देखील छान बनवता येते, हे आपण आज पाहणार आहोत। चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। नानकटाई बनवण्यासाठी आपण 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन पीठ, पाव वाटी इतका रवा आणि 1 टेबलस्पून इतका बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता आपण एका चाळणीमध्ये मैदा, बेसन पीठ, रवा आणि बेकिंग सोडा सर्व घालून छान चाळून घेऊयात। ठिकाणी आपले सर्व साहित्य चाळून झालेले आहे। या ठिकाणी मी अर्धी वाटी तूप फ्रीज मध्ये अगदी घट्ट असे सेट करून घेतलेले आहे। आता हे तूप आपण भांड्यामध्ये काढून छान फेटून घेऊयात। आपले तूप फेटून अगदी क्रीम सारखे तयार झालेले आहे। आता आपण या तुपामध्ये अर्धा कप इतकी पिठी साखर घालून घेऊयात आणि ती देखील अगदी त्यामध्ये मिक्स होईपर्यंत छान फेटून घेऊयात। तुपाच्या बॅटरमध्ये आपण साखर घातल्यानंतर ते देखील छान फेटून झालेले आहे। हे क्रीम तयार झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एका बाउल मध्ये थोडीशी ती टाकून ती वरती येते का हे पाहायचे आहे। आपले बॅटर छान तयार झालेले आहे। आता आपण त्या बॅटर मध्ये थोडे थोडे करून जे रवा, मैदा आणि बेसन पीठ चाळून घेतलेले होते ते साहित्य घालून घेऊन मळून घेऊयात। आता हे पीठ आपण छान मळून त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालून घेऊयात। हे सर्व पीठ आपण हाताने छान मळून घेणार आहोत आणि त्यामध्येच अर्धा चमचा इतका बेकिंग पावडर घालून घेणार आहोत। आता हे सर्व पीठ आपण छान एकजीव करून घेऊयात आणि त्याचा गोळा तयार होतोय का हे पाहूयात। पहा आपले पीठ या ठिकाणी तयार झालेले आहे। म्हणजेच आता आपण ह्याचे
छोटे छोटे गोळे करून नानकटाई तयार करून घेऊयात। नानकटाईसाठी आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळे शेप देऊन तयार करू शकतो। पहा, या पद्धतीने मी सर्व नानकटाई बनवून घेणार आहे। यावरती आपण आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावू शकतो। मी या ठिकाणी बदाम लावलेले आहेत। आता आपली तयार केलेली नानकटाई आपण कढईमध्ये 25 मिनिटे इतकी बेक करून घेणार आहे। अगदी ह्याचं टायमिंग थोडंफार कमी जास्त देखील होऊ शकते, तर मला या ठिकाणी 25 मिनिटे लागलेले आहेत। वीस ते 25 मिनिटांनंतर आपले नानकटाई किती छान तयार झालेली आहे आणि किती फुललेली आहे तुम्ही पाहू शकतात। अगदी त्याला कलरही खूप छान आलेला आहे। पहा, दिसतीये ना अगदी बेकरीतली असल्यासारखी, अगदी घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये खूप छान अशी खुसखुशीत आणि मऊ अशी ही तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूयात नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।